अर्जुनी मोरगावच्या कुसुमतोंडी गावातील फुलचंद भगत महाविद्यालयात सन्नाटा पसरलाय। मुलं पार निराश झालीत, कारण 12वीची 61च्या 61 मुलं केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये नापास झालीत। आणि त्याचं कारण आहे मास कॉपी। सगळ्या मुलांचे पेपर सारखे, उत्तरं लिहिण्याची पद्धत सेम आणि क्रमही जसाच्या तसा। पेपर तपासणीसांना संशय आला। नागपूर बोर्डानं मुलांना बोलावून त्यांची तोंडी परीक्षा घेतली आणि त्यानंतर मास कॉपीचा ठपका ठेवत सगळ्या मुलांना केमिस्ट्रीत भोपळा देऊन टाकला। केमिस्ट्रीचा विषय जो होता त्याच्यामध्ये मला 0 मार्क्स मिळाले आहेत आणि आम्ही पेपर सोडवला होती सर। आम्हाला काहीतरी मार्क्स 1-2 तरी मार्क्स पाहिजे होते तिथं पेपरमध्ये, तर पूर्ण 0-0 लागलेला आहे रिझल्ट आमचा। आम्ही यांना विचारलं की आता रिझल्ट डाऊन आल्यानंतर आमचा रिझल्ट असा का आला, तर आम्हाला आन्सर नाही मिळाली सर। आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे पेपर तपासले आणि तपासल्यानंतर आम्ही आमचे मॉडरेटर जे 6-7 मॉडरेटर्स आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने तपासून घेतले। त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना ची चौकशी सुद्धा केली, म्हणजे त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न करावा किंवा सांगावं, आणि आम्ही त्याबाबत त्यांना शिक्षा केलेली आहे। सुरुवातीला निकाल विथेडमध्ये ठेवलेला होता आणि त्याच्यावर कारवाई केली। दुसरीकडे डबकी गावच्या सिद्धार्थ महाविद्यालयातही तेच घडलं। 124 मुलं 12वीत शिकत होती। केमिस्ट्रीच्या पेपरमधील सगळ्यांची उत्तरं सेम टू सेम। बोर्डानं मुलांना पुन्हा नागपूरला बोलावलं आणि तोंडी परीक्षेनंतर ठरल्याप्रमाणे केमिस्ट्रीत भोपळा। आम्हाला हे समजून नाही येत सर की आमचे प्रॅक्टिकलचे मार्क कुठं गेले, का गेले, हे काही समजतच नाही सर आम्हाला। सर आता आमची मानसिकता राहिली नाही की जेवढे आम्हाला पहिले अभ्यास करायचं होतं ते तशी तर मानसिकता आता आमच्या सर्वांमध्येच, माझ्यामध्ये नाही सर, सर्वांमध्ये म्हणजे राहिली नाही की चला बा की आपण जसं अभ्यास करत होतो पहिले वगैरे तसं अभ्यास वगैरे करणार आहोत, तशी मानसिकता आता सर्वांचीच नाही राहिली सर। दोन्ही कॉलेज मिळून 185 विद्यार्थ्यांचा तोंडी परीक्षा बोर्डाने घेतली होती आणि त्या परीक्षेनंतर फक्त एका विद्यार्थ्याला पास करण्यात आलं होतं। कोणताही प्रश्न विचारा तो मी आत्मविश्वासाने सांगतो असा आत्मविश्वास या विद्यार्थ्याकडे होता, त्यामुळेच त्याला पास करण्यात आलं। मात्र केमिस्ट्रीच्या फॉर्म्युला सांगताना इतर विद्यार्थ्याच्या नाकीनव आलं होतं। बिहारमधील लल्लन टॉपर सध्या देशभर गाजतायत। मास कॉपीमुळे अख्खं कॉलेज बदनाम झालंय। शिक्षण पद्धती संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे। त्यामुळे निकाल वाढवण्यासाठी फुलचंद कॉलेज आणि सिद्धार्थ महाविद्यालयातही हाच फॉर्म्युला अवलंबला जातोय का असा संशय येतोय। दीपेंद्र गोस्वामी, एबीपी माझा, गोंदिया।